नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उंबरठ्याखाली चांदीची तार का लावावी? घराचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्रात अतिशय महत्त्वाचा असतो. मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्याखाली चांदीची तार किंवा पंचरत्न लावण्याची प्रथा आहे. यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का? चला तर व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आयुष्यात सुख समृद्धीसह आर्थिक प्रगतीसाठी तुमच्या घरातील मुख्य दरवाजा हा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो असं वास्तुशास्त्र सांगण्यात आलंय. अनेकदा घराच्या मुख्य दरवाजाला तुम्ही पाहिलं असेल, लाकडी उंबरठा असतो. या उंबरठ्याला वास्तुशास्त्रात खूप महत्त्व आहे. उंबरठा वास्तुदोष नष्ट करतो असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आले. उंबरठा हा बाहेरील वाईट शक्ती म्हणजे नकारात्मक ऊर्जा रोखण्यासाठी महत्त्व करतो. बिल्डिंग संकल्पनेनुसार अनेक घरांना उंबरठा नसतो, त्यामुळे अशा घरामध्ये वास्तुदोष दिसतो. नवीन घर बांधताना घराच्या उंबरठ्याखाली चांदीची तार लावण्याचा उपाय वास्तुशास्त्रात सांगण्यात आलाय. घराच्या मुख्य दरवाजाचा बाहेर कचरा, अस्वच्छता नसावी. रद्दी अडगळीचे सामान, चपलांचा पसारा नसावा. तर उंबरठ्यावर शुभ चिन्ह म्हणजे लक्ष्मीची पावलं, स्वस्तिक, शुभ लाभ हे असावे. वास्तुशास्त्रानुसार उंबरठा हा चंद्र आणि पृथ्वीचं प्रतीक आहे. उंबरठ्याचा बाहेरचा भाग हा सौर ऊर्जेचं प्रतीक आहे, तर उंबरठा आतील भाग चंद्र ऊर्जेचा भाग आहे. तर उंबरठ्याचा मधला भाग पृथ्वी ऊर्जेचा मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार उंबरठ्याचं पूजन दररोज करावं, अन्यथा दर पौर्णिमेला केलं तर हरकत नाही. मग पौर्णिमेला उंबरठ्याची पूजा करताना पंचोपचार पूजा करावी. ही पूजा करण्यापूर्वी आधी सडा रांगोळी टाकून रांगोळी काढावी. त्यानंतर दिवा लावा. उंबरठ्यावर हळद, कुंकू आणि फुलं अर्पण करावे. अगरबत्ती लावे. या उंबरठ्याने नैवेद्य म्हणून साखर अर्पण करावी. ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आणि आनंदी वास्तू उंबरठ्यात खाली चांदीची तार का असावी याबद्दल सांगितले. ते चांदीच्या पायाने लक्ष्मी घरात येते, त्यामुळे उंबरठ्याखाली चांदीची तार लावावी. मुख्य दरवाजाखाली चांदीची प्लेट, चांदीची तार, चांदीचा सिक्का किंवा चांदीची तुकडा असायला पाहिजे. रोज आपण घराबाहेर पडो आणि अनेक ठिकाणी जातो. वॉशरूम असे किंवा अगदी कोणाच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमी असो, दिवसभर आपण असंख्य ठिकाणी फिरत असतो. अशात आपण आपल्या भोवती ऊर्जेचं जाळं घेऊन घरी येतो. या ऊर्जेमध्ये अनेक वेळा नकारात्मक ऊर्जाही असते. अशा वेळी जेव्हा आपण उंबरठा ओलांडून घरात येतो, तेव्हा ती ऊर्जा घरात येते. अशात ही नकारात्मक ऊर्जा आपल्या वास्तूत येते. जर तुमच्या उंबरठ्याखाली चांदीची तार असेल तर ही नकारात्मक ऊर्जा उंबरठ्याबाहेर राहते, ती घरात प्रवेश करू शकत नाही. उंबरठ्याचं लाकूड हे शिसव, सागवण, चंदन, खैर आणि औदुंबर असल्यास तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर वाढतो. उंबरठ्याला हळदीचं लेपन का आणि कसं करावं? त्यासोबत उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडावं किंवा हळदीने लेपन करावं. यामुळे घरातील वास्तू आणि ग्रहदोष दूर होतात. तुम्ही दर गुरुवारी हळदीचे लेपन करू शकता. हळदीमध्ये गुलाबजल घालून ते उंबरठ्याला लावावे. दर गुरुवारी शक्य नसल्यास अमावस्या, पौर्णिमा, शुक्रवार, मंगळवारीही तुम्ही हळदीचे लेपन करू शकता. उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्यानंतर त्यावर रांगोळीने शुभ चिन्ह काढावे. दाराबाहेर शुभ कलश स्थापन करावा. उंबरठ्याजवळ दिवे लावावे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.